शी इकडे बघ आज बाबू वरती बघ मम्माकडे बघ शोरू इथे इथे बघ इथे बघ इथे आता फोटो काढूया फोटो काढता फोटो भारी सरप्राईज दिला मी शॉक झालो गेल्या वर्षी बाहेर होतो बिझी होतो यावर्षी केलं तिला करायचं आणि अशा ना गोष्टी म्हणजे तिला करायला एवढा आवडतो ना मजा येते म्हणजे मनापासून करते बिचारी असं नाही सकाळी ब्लॉग स्टार्ट करायचं विसरली तर हे गेलेले मार्केटला आज आहे नरक चतुर्दशी म्हणजे ना आंघोळ घालायची असते थोडीशी लेट झाली आम्हाला 10-11 वाजले कारण मार्केटला गेले होते तर ना सगळं सेटअप मी तोपर्यंत रेडी करून ठेवला साडी वगैरे वेअर केली नंतर इथे बघा पाणी आहे इथे दूध टाकायचं तांब्या इथे उठणं मोती साबण आणि इथे तेल आहे थोडीसं तिकडेच डेकोरेशन केलं थोडंसं होईल तेवढं तर ना बाहेर तर असा आवाज नाही नंतर आम्ही म्युझिक टाकू बाबूला आणि यांना दोघांना सेम उठणं लावायचं आहे मालिश करायची असते तेलानी आणि मग आंघोळ घालायची असते मागच्या वर्षी ना बाबूच होता फक्त का तुम्ही नव्हते मार्केटला गेलेले तेव्हा तर तुमची जास्त ऑर्डर होत्या यावेळेस बोलली या टाइम काढून बाबा या नाव स्किन का भारी सेटअप केलाय मला माहिती पण एवढा भारी सेटअप केलेला असेल तर बघून शॉक झालो आणि मग तिला वरती ताडपत्री टाकून दिली ओके बस आता उठणं लावते पॉज कर एकदा बंद कर पाहिजे आता उठणं का उठणं आधी टिका लाव काय लक्ष नाही ग थांबा मम्मी चालू टिका तुमचा असंच लागतो छोटा पर्यंत हल्ले म्हणून मग 5 मिनिटं बंद उभा लावायचा तू बघितलाय गोलच लावा दोघांना हे बघ ना साडी तिथं चालली ना जाऊ जाईल ना कोण दिसणार पण नाही तुझी हे काय झालं बघा जा फोन ठेव मग माझा घे लिमिट डायरेक्ट गेली गरम झाला गरम झाला मोबाईल उभी काय ते बंद करा ब्लॉग बंद करू का हा बंद करा मस्त आम्ही उठणं बिटणं लावून झालंय शॉर्ट नाही घेते रीलमुळे शॉर्ट नाही घेता येते कारण एक मोबाईल पूर्ण गरम झाला लेट आलो ना मी म्हणून सर्व झालं नाही सकाळी सकाळी मजा आली असते ना एकदम पाटेच मस्त वाटतं ती 4 बघली आणि करायला पाहिजे होतं बाबू जागा होता ना साडी झाली गाईस दिवे लावतो वाचली जळाली असतेच ते ऐका ना सकाळी सकाळी एक गोष्ट राहायची राहिली पुढे दोक येऊ मस्त आम्ही उठणं बिटणं लावून झालंय शॉर्ट नाही घेते रीलमुळे शॉर्ट नाही घेता येते कारण एक मोबाईल पूर्ण गरम झाला लेट आलो ना मी म्हणून सर्व झालं नाही सकाळी सकाळी मजा आली असते ना एकदम पाटेच मस्त वाटतं ती 4 बघली आणि करायला पाहिजे होतं बाबू जागा होता ना साडी झाली गाईस दिवे लावतो वाचली जळाली असतेच ते ऐका ना सकाळी सकाळी एक गोष्ट राहायची राहिली पुढे दोक येऊ
थांब थांब इकडे बघ हॅच बाबू वरती बघ मम्माकडे बघ शोरू इथे इथे बघ, इथे बघ, इथे आता फोटो काढूया. फोटो काढता फोटो. बंद करू तर काही शोरू बघा आंघोळ घालते पप्पाला. दे दे अजून लास्ट टाकून दे सगळं डब्यात पप्पाच्या. जा 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 हळूहळू पडेल. दोन्ही बेडमध्ये ब्लॉकमध्ये पडलेलं झालंय. आता उभे राहा तुम्ही. देवनाने एसटी मला एवढा भारी सरप्राईज दिला ना, मी शॉक झालो. गेल्या वर्षी बाहेर होतो, बिझी होतो. यावर्षी केलं तिने, तिला करायचं. आणि अशा ना गोष्टी म्हणजे तिला करायला एवढा आवडतो ना, मजा येते. म्हणजे मनापासून करते बिचारी. असं नाही का 4-5 दिवस हां मनापासून सर्व करते ना, तर बिचारी करते. आणि तर अरे शोरू तर किती लागते आहे. शोरूला अशी मम्मी भेटली, सर्व प्रोग्राम करते. बाबूनी ना एसकेनी ना बाबूचे प्रोग्राम एसकेनी ना बाबूची ना 8 महिन्यापर्यंत बड्डे केलचे. नंतर मग जरा वैतागला आम्ही. नाही आजारी पडली लट्ट काहीतरी 10व्या-11व्या महिन्यात. आंब्याचा केलं ना तेव्हा आले भारी केलं, तर भारी व्हायरल झालं तर ना, तेव्हापासून जरासं मग कमी केलं ते. पण आता हे नवीन घरी आल्यापासून सर्व प्रोग्राम होणार आहे, तुम्हाला बघायला भेटत आहे. तुम्ही सपोर्ट कमी करा. बाबू आजारी पडलेला मला वाटतं बड्डेच्या आधी ना. लाईक शेअर सबस्क्राईब करतो गाईस, सबस्क्राईब करा. किती मस्त केलं म्हणजे रील बघायला भेटली. क्रेझी कमल सँडी स्वराज तिघांच्या अकाउंटवर आहे, लवकर जाऊन बघा. पुढं करून सकाळी जेवण पण बनवलं मी. 12 वाजता लेट आलो. सकाळी यायचं होतं बिचारीला सरप्राईज. बाबू मम्माने कशी केली, अंघोळ कशी घातली आपल्याला? बोल मम्मा थँक्स. थँक्स बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोल बोल मामा की जय. गणपती बाप्पा. बाबू इथे बघ. बाबू राधे 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 राधे. ठीक आहे, तुझ्यासाठी सर्व सेव आहे. राधी राधी. चल जेवण वाढतेस का आता, तर मी एक रील बनवतो कपल आपली. राधे राधे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. हा हा तोरणची डिझाईन बघा तुम्ही. वगैरे मार्केटमध्ये आले, ऑर्डर्स आहे. वाव, हे आमचं छोटे लाल. हा 2-2 दिवस झोपत नाही माहिती आहे तुम्हाला. स्वतः करे 2 दिन. आम्ही अख्ख्या येतो किधर से यूपी बिहार यूपी. पण आम्ही सर्व मराठी बोलला. मराठी बोल किती का येतो ना मराठी. कितना चालू आहे तेरे कितना चालू आहे? मला 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले. तुला किती वर्ष झाले? 12 घंटा हुआ. 12 घंटा मराठी बोल. आमचा पुष्प आहे माहिती आहे. पुष्प आहे हा तर नवीन आहे म्हणून जरासा येत नाही मराठी, पण बोलतो. आणि हा तर छोट्यापणी बसून आहे. हे असं मराठी बोलतो मी बोलणार पण नाही. हा का यूपीचा आहे. किती बोलून नको मराठीला. काय बोलायचं आमचे व्हिडिओ बघतो का नाही? बघते ना. तू गिराक से कैसे बात करता मराठी में? गिराक से मराठी में कैसे बात करता? काय पाहिजे सांगा. हा कसा कसं झालं माहिती का, आता काही कोण मराठीमध्ये आला ना गिराक तर लगेच मराठी बोलतात. आणि ना भाऊ पण नाही करत कोण गिराक. आणि हिंदी गिराक रेंगा तो मी मराठीमध्ये बोलतात हे लोक. तर भाऊला करत मला बरोबर ना, असं फसवतात ना तुम्ही आमच्या गिराकांना. हा इमानदार आहे गाईस. हा काहीच नशा नाही करत. सिगरेट डाऊन आहे. किती वर्ष झाली तुला? 12 वर्ष झाले. हे आणि माझ्या छोट्या बहिणीचा फोटो टाकेल मी बाजूला. आम्ही कवडीच होतो दुकानात तेव्हापासून. आणि ह्याला पण झाले इसको बी. ह्याला पण 8-9 वर्ष झाले असेल ना. उलट हेच मराठी बोलतात सर्व. आणि मीच यांच्यामुळे हिंदी बोलायला लागलो जरा. कारण आपल्या हिंदी जशी प्रॅक्टिस करायची मराठी येतेच आपल्याला. आपली हिंदी माझी लय वाकडी तिकडी आहे, डायरेक्ट गोलीसारखी. तुला किती वर्ष आहे? तुला पण मला 12. ते उसका डायलॉग मारा 12 साल 7 ज्यादा हुआ तेरे को. ज्यादा जरीमारीचं काम करणार. हा जरीमारीला मी होतो तिकडे बरोबर. याला पण भाडा तुला 25 साल. 12 घंटा वाला भाई नाही रे. नवीन आहे फास्ट करायची रे. तर आपल्या इथे तोरण चालू आहे. आणि हसी मजाक तर आमच्या दुकानले होत असते ऑर्डरिंगचे. आणि हा दुकान आमचा म्हणजे इथे माल बनतो सर्व आतमध्ये इथे. आणि बाकीचं दुकान बाहेर आहे. तर बाहेरच्या दुकानामध्ये तुम्ही बघेल ना तर दादा बसलाय. दादाला बघू दादा बसला बाहेर सेलिंग करतोय माल. चलो बाय बाय.
मला मग कुत्रा बघा आम्ही काय नाव आहे सगळीचं नाव काय तर सत्याबाई आहे. सत्या चावत नाही ना हा दादाचा कुत्रा आहे का आमच्या दादाने पाळला सत्या. हे किती मिला इधर इधर सर्कस में रे आणलेला सर्कस वाला विसरून पण ते कुठे सर्कस वाले सोडून गेले याला यांनी त्याला ठेवून घेतला आणि दुकानाच्या खालीच बसतो हाँ ना तो ये करेगा भाई का दोस्त है ना ये आपने इसलिए इधर ही रहता अंदर. पण झाला मस्त की दिला होता चाललो घरी आणि जुना मस्त इकडनं काळा तलावाच्याकडे आहे ना गेट आहे इकडनं बाजारातला घरी जाऊया. काळा तलाव दिसला तुम्हाला लय फेमस आहे बगीचा छोट्या पण मी लय यायचो आणि आता कधी आलोच नाही किती वर्ष झाले आणि ते स्कूल पण आहे पुढे माझी आणि मग आपण घरी जाऊ इसकी बिचारी काम करते देवजोगत होते. लेट्स गो.